नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अविनाश पाटील टेक्सास लीगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की पब्लिक डेटा एंट्री करताना IGR महाराष्ट्र या वेबसाईटवरती पब्लिक डेटा एंट्री करताना IGR महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने त्या ठिकाणी पब्लिक डेटा एंट्री करताना काही बदल या ठिकाणी केलेले आहेत. ते बदल म्हणजे आपण पार्टीचे नाव ज्यावेळेस ॲड करतो किंवा सुरुवातीला पार्टीचं नाव ॲड करणं असेल किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक नवीन वेळेस पॅन कार्ड वरील माहिती ही सर्व्हरवर डेटा एंट्री करताना मॅच करणे बंधनकारक झालेले आहे. तर ही नवीन प्रक्रिया करण्यासाठी सुरू झाल्यानंतर पब्लिक डेटा एंट्री करण्यासाठी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अडचणींना सामोरे जावं लागत आहे. बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत की पॅन कार्ड व्हेरिफिकेशन नक्की कशा पद्धतीने करायचं किंवा आमचं तर पॅन कार्ड मॅच होत नाही आहे किंवा बऱ्याच अडचणी येत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आजच्या या आपण व्हिडिओमध्ये पब्लिक डेटा एंट्री करत असताना नवीन पॅन कार्ड व्हेरिफिकेशनची प्रोसेस संपूर्णपणे बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्याला माहिती असेल टेक्सास लीगल या यूट्यूब चॅनलवरती आपण ओरिजिनल माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. कुठल्याही पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये माहिती लपवून किंवा कुठलीही अपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण देत नसतो. आपल्याला माहिती आहे की IGR महाराष्ट्र या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन सुविधेमध्ये PDA रजिस्ट्रेशन या मध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला लॉग इन आपल्या जे काही लॉग इनचं अकाउंट असेल ते या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं असतं. हे लॉग इन केल्यानंतर आपल्याला मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कशा पद्धतीने लॉग इन करण्यासाठी लॉग इन आणि पासवर्ड वगैरे कशा पद्धतीने मिळवायचा वगैरे इत्यादी माहिती आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. कधी या ठिकाणी आपण लॉग इन करण्यामध्ये खूप अडचणी येतात. कधी तर आपल्याला सर्व्हर डायरेक्ट बाहेर जाऊन त्या ठिकाणी फेकत असते. परंतु आपल्याला या ठिकाणी परत आपलं जे ब्राउझर असेल त्याला रिफ्रेश करून परत या ठिकाणी लॉग इन करायचं असते. लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी नवीन टोकन एंट्री या ठिकाणी आपण करत असतो. नवीन टोकन एंट्री केल्यानंतर आपण बघू शकतो की हा आजचा व्हिडिओ आपला हा नवीन पॅन कार्ड व्हेरिफिकेशन याबद्दल असून आपण त्याबद्दलच माहिती या ठिकाणी घेणार आहोत. आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की कशा पद्धतीने आर्टिकल कोड वगैरे त्या निवडायचा असतो वगैरे इत्यादी माहिती आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. तर आपण याच्यामध्ये वेळ न घालवता या ठिकाणी आपण अगदी जलद गतीने पुढे जाऊया. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी चलनाची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची असते. चलनाची माहिती साठवल्यानंतर आपण पुढच्या प्रॉपर्टी पेजवर त्या ठिकाणी जात असतो. आता आपण बघू शकतो की पुढच्या पेजवर त्या ठिकाणी गेल्यानंतर पुढची माहिती आपल्याला प्रॉपर्टीचं डिटेल्स त्या ठिकाणी भरायचे असतात. बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की पॅन कार्ड व्हेरिफिकेशन ही जी नवीन प्रोसेस किंवा नवीन प्रक्रिया त्या ठिकाणी IGR महाराष्ट्र याने चालू केलेली आहे डॉक्युमेंट रजिस्टर करण्यासाठी,
तर त्यामध्ये पॅन कार्ड टाकणे बंधनकारक आहे का किंवा कंपल्सरी आहे का, तर आपण मी हे निश्चित करू शकतो की जर हा व्यवहार हा कमी किमतीचा असेल किंवा काय पॅन कार्डची आवश्यकता नसेल तर आपण विदाऊट पॅन कार्डच्या डिटेल्स भरून सुद्धा त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. कुठल्याही प्रकारचं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असं गरज पडत नाही. परंतु जर पॅन कार्डशी संबंधित मोठे व्यवहार असतील तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पॅन कार्डची माहिती भरून पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करणे महत्त्वाचे व गरजेचे आहे व ते बंधनकारक देखील त्या ठिकाणी पब्लिक डेटा एंट्री करत असताना IGR महाराष्ट्राने करून दिलेला आहे. आता आपण बघूया, आपण या ठिकाणी आलेलो आहोत पक्षकाराची माहिती. पक्षकारांची माहिती भरताना पॅन कार्ड व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने त्या ठिकाणी करावं लागतं, कशा पद्धतीने पॅन कार्ड व्हेरिफिकेशनची संपूर्ण प्रक्रिया ही आपल्याला करता येते, हा संपूर्ण आपण आता बघणार आहोत. तर पार्टीमध्ये आपण पक्षकाराची माहिती भरत असताना नवीन पक्षकार त्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीला आपण लिहून देणार याची माहिती भरत असतो. लिहून देणारची माहिती भरत असताना त्या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं आर्टिकल दिलेला असतो, मिस्टर, मिसेस, मिस, जे काही आपल्या नावापुढं लागलेलं असतं ते त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम अशाप्रमाणे या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला नाव या ठिकाणी भरायचे असते. या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मराठीचे नाव भरावे लागते. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की मराठीचं लेफ्ट साईडला आपण मराठीमध्ये या ठिकाणी नाव, पक्षकाराचे नाव या ठिकाणी बघू शकतो आपण की पक्षकाराचे नाव मराठीमध्ये या ठिकाणी फक्त आपल्याला भरायचे आहे. मराठीचे नाव या ठिकाणी आपण भरल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्या राईट हँड साईडला पक्षकाराचे नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये उपलब्ध झालेले आहे. तर हे नाव कधी कधी आपण मराठी टाईप केलेले असताना इंग्लिशमध्ये कधी कधी मॅच होत नाही, तर आपण पॅन कार्ड कशा पद्धतीने त्या ठिकाणी मॅच करायचा असतो ते पण बघणार आहोत. तर अशी माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं पॅन कार्ड या ठिकाणी ओपन करू शकतो. आपलं पॅन कार्ड या ठिकाणी बघू शकतो की माझं नाव अविनाश आत्माराम पाटील ही स्पेलिंग या ठिकाणी कशा पद्धतीने दिलेली आहे ती स्पेलिंग आपल्याला डेटा एंट्री करत असताना राईट हँड साईडला पक्षकाराचे नाव इंग्रजी यामध्ये मॅच करायचे. जरी सपोज इथं अशा पद्धतीने आपोआप इंग्रजी म्हणजे इंग्लिशमध्ये जरी स्पेलिंग वाढलेली असली किंवा कमी झाली असली तर आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण हे नाव एडिट करू शकतो व आपल्या पॅन कार्डवरती जशा पद्धतीने नाव आहे तशा पद्धतीचे नाव या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टाकायचे असते. यूट्यूबवरती जशाप्रमाणे नाव असेल तर त्याच पद्धतीने नाव या ठिकाणी आपल्याला पॅन कार्डवरती जशा पद्धतीने नाव असेल त्याच प्रकारचं नाव या ठिकाणी तेच आपलं नाव सेम ॲज पर एकही त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक न करता सेम पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहे, जेणेकरून पॅन कार्ड व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आपली सुलभ होईल. यामध्ये आपण आपल्याला दरवेळचं माहिती आहे की आपण कशा पद्धतीने माहिती या ठिकाणी भरत असतो. ही माहिती भरल्यानंतर खाली या ठिकाणी आपण बघू शकतो की ओळखीचे मार्क या ठिकाणी टाकलेले असतात. त्यानंतर या ठिकाणी नवीन कॉलम, नवीन आर्टिकल या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे, तो म्हणजे जन्मतारीख. जन्मतारीख ही पॅन कार्डवरती
पॅन कार्डवरती जन्मतारीख माझी 25/10/1994 आहे. ती सेम जन्मतारीख ज्या पक्षकाराचं असेल, ज्या पक्षकाराची माहिती आपण या ठिकाणी भरतोय, त्या पक्षकाराच्या पॅन कार्डवरच्या जन्मतारखेप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख भरायची आहे. ती सेम जन्मतारीख या ठिकाणी टाकणे आपल्याला बंधनकारक आहे. अशा पद्धतीने जन्मतारीख या ठिकाणी भरल्यानंतर आपण पॅन कार्डवरती असलेले नाव या ठिकाणी सेम टू सेम या ठिकाणी भरायचे आहे. आपल्याला जे मराठीमध्ये आपल्याला इंडेक्स टूवरती नाव येणार त्या पद्धतीने मराठीचं नाव या ठिकाणी आपल्याला भरल्यानंतर आपण या ठिकाणी मराठीचे नाव भरल्यानंतर इंग्लिशचे नाव या ठिकाणी पॅन कार्ड प्रमाणे आपल्याला माहिती भरून आपण खाली जन्मतारीख पॅन कार्डवरील प्रमाणे या ठिकाणी टाकण्याची आहे. त्यानंतर आपला पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी भरायचा असून पॅन कार्ड क्रमांक भरल्यानंतर व्हेरीफाय पॅन नंबर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की माझं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन हे पूर्ण झालेलं आहे. आपण बघू शकतो की माझं या ठिकाणी पॅन नंबर, माझं नाव या ठिकाणी मॅच झालेलं आहे, माझी जन्मतारीख या ठिकाणी मॅच झालेली आहे आणि या ठिकाणी स्टेटस हा आलेला आहे की माझं एक्झिस्टिंग अँड व्हॅलिड पॅन म्हणून आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी व्हेरीफाईड म्हणून हा मार्क या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर माझं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं असून अशाच पद्धतीने आपण पॅन कार्ड प्रमाणे माहिती भरून या ठिकाणी डेटा एंट्रीमध्ये पॅन कार्ड व्हेरिफिकेशन अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकतो. तर यामध्ये कुठलीही डिफिकल्टीज नसून अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पॅन कार्डची माहिती भरून डेटा एंट्री करू शकतो. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन डेटा एंट्री करत असताना पॅन कार्ड व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही नक्कीच त्या ठिकाणी समजलेली असेल. या ठिकाणी आपण संपूर्णतः पॅन कार्ड व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने डेटा एंट्री करत असताना पक्षकारांची माहिती भरत असताना करू शकतो त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली असेल. जर आपल्याला काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर आपण कमेंट्स करून मला त्या ठिकाणी कळवू शकतात. कमेंट्सच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी तुमची नक्की मदत करेल. अजून काही अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओची माहिती की IGR महाराष्ट्र डेटा एंट्री वगैरे इत्यादीची माहिती आवश्यक असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगू शकतात. तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी तशा पद्धतीने व्हिडिओ बनवून आपल्यासाठी माहितीसाठी त्या ठिकाणी आणेल. आपण व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. खूप खूप धन्यवाद.